नमस्कार, माझं नाव श्रावणी मोरे. मी इथे GSTM वाघोलीच्या कॉलेजमध्ये शिकते, थर्ड इयर इंजिनिअरिंग, आणि मी मुळात नाशिकची आहे. नमस्कार, माझं नाव पायल. मी आता 11वी शिकत आहे सायन्समध्ये आणि मी जो कॉलेज आहे. आम्हाला आपले अनुभव आणि विचार ऐकायला खूप आवडेल. आम्ही सुरू करण्यापूर्वी आम्हाला मुलाखतीसाठी तुमची परवानगी हवी. आले म्हणजे माझी परवानगी आहेच. आणि प्रथम मला खूप आनंद झाला सगळे विद्यार्थी बघून. आणि मी प्रथम आपल्या गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर ललिता देशपांडे, नाही तसेच सगळे ट्रस्टी, कारण त्या खालती सही त्यांची होते, सर्व ट्रस्टी माझ्याशी संपर्क साधणाऱ्या या कार्यक्रमासंदर्भात सुलाखेताई आणि तुम्ही इथे दिसणारी सगळी ही जी उत्साही मुलं आहात की जी आणि छान माझा मुलाखत घ्यायला तुम्ही दोघे आलात, पायल श्रावणी, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आपले वडील लीना करंदीकर हे प्रसिद्ध यश कवी होते. तर तुमच्या घरातील वातावरण कसे होते व तुमच्यावर त्यांचे कसे संस्कार झाले? आता आमच्या घरातलं वातावरण म्हणाल तर अतिशय मोकळं होतं. म्हणजे प्रश्न विचारायला अतिशय प्रोत्साहन दिलं जायचं आणि त्यामुळे आम्ही सतत प्रश्न विचारत असू, त्याची आम्हाला छान उत्तरं मिळत असत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तू सांगितलंस ते कवी होते आणि त्यांच्या कवितांचे पहिले श्रोते हे आम्ही घरातली मंडळी, विशेषतः माझी आई आणि माझे दोघं भावंड असायची. त्यांनी कविता वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या, म्हणजे अगदी बालकवितांपासून ते काही पाश्चात्य आणि पौरात्य तत्वज्ञानांची साररूप मांडणी करणारी अष्टदर्शने त्यांनी लिहिली. त्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ हे सन्मान मिळाला. पण माझ्यावर घरातल्या वातावरणाचा जो सगळ्यात जास्ती परिणाम झाला तो त्यांच्या सामाजिक कवितांचा झाला, सामाजिक अर्थ असलेल्या. आणि मला आठवत आहे मी तेव्हा काहीतरी 8वी-9वीत असेल आणि मला सकाळी भाऊनी विचारलं, अगं तुम्हाला शाळेत भूगोल असतो ना? म्हटलं हो असतो. मग ते म्हणाले मग टेम्स नदी कुठे? म्हटलं लंडन. नंतर रॉकी पर्वत अमेरिका, व्होल्गा नदी रशिया. म्हटलं का विचारताय? आणि मग त्यांनी मला एक त्यांची कविता आम्हाला वाचून दाखवली आणि त्या कवितेत साधारण निसर्ग निर्मित हे जे नद्या पर्वत असतात त्यांच्या एकात्मतेतून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यातल्या 2 ओळी वातावरण म्हणून अगदी माझ्या मनावर टिपल्या गेल्या. त्या अशा होत्या, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. थोडक्यात आशय असा होता की जात धर्म पंथ प्रदेश या सगळ्या मर्यादा बाजूला ठेवून तुम्ही मुक्तपणे इथे आपलं जीवन पुढे न्या. तर त्याचा आणि त्यांनी अनेक अधिक दुसऱ्याही कविता लिहिल्या, पण ह्या सामाजिक कवितांचा आणि घरातल्या सामाजिक वातावरणाचा आमच्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांनी माझी स्वतःची सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ झाली, समृद्ध झाली. आपण बँकेत अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर समाजसेवाकडे वळण्यामागचा आपला विचार काय होता? आताच मी म्हटलं की सामाजिक जाणीवेच्या अनेक कविता लिहिली गेल्या, पण त्यांची सामाजिक जाणीव ही त्यांच्या कवितांपुरती मर्यादित नव्हती. कवितेत एक, विचारात दुसरे आणि प्रत्यक्ष व्यवहारात तिसरे
असं आयुष्य ते जगले नाहीत. त्यांनी स्वतः म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तुरुंगवास पत्करला होता. त्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन त्यांनी कधी घेतलं नाही. ते म्हणायचे मी जे काय केलं ते माझं कर्तव्य होतं, त्याचा मोबदला नको. पुरस्काराच्या रूपानं मिळालेले सगळे आणि स्वतःचे असे काही लाख रुपये त्यांनी सामाजिक वाङ्मयीन कामाकरता देऊन टाकले. त्यांचं बालपण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत गेलं. ते वयाच्या 7व्या वर्षी ते गावातल्या विठू आचार्याबरोबर कोल्हापूरला आले. देवळाच्या पडवीत राहून आणि वारावर जेवून शिकले. त्यामुळे त्यांना जेव्हा 2 एकर वडिलोपार्जित जमीन मिळाली तेव्हा त्यांनी ती गावात शाळा बांधायला देऊन टाकली. हेतू हा की आपल्यासारखं गावातल्या मुलांना शिक्षणासाठी गाव सोडून जायला लागू नये. कुटुंब नियोजनाचं काम करणाऱ्या एका संस्थेला त्यांनी बऱ्यापैकी देणगी दिली. त्यात त्यांची 2 मजली इमारत उभी राहिली. तेव्हा त्यांनी यांचं नाव द्यायचं ठरवलं, पण भाऊनी त्याला नकार दिला. ते म्हणाले नाव देऊन इच्छिणारे देणगीदार तुम्हाला मिळतील, त्यांना शोधा आणि दिल्लीत भर घाला. माझी आई आणि भाऊ पण, आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो, तर हे दोघंही रोज स्वखर्चानं 2-2 बसेस बदलून आपल्या नोकऱ्या सांभाळून अंध मुलांना शिकवायला जायचे. हे सगळं मी तुम्हाला आधी ही पार्श्वभूमी का सांगितली की यामुळे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते आपल्याला द्यायला पाहिजे ही आमची भावना अगदी दृढ झाली. आणि जरी मी बँकेत नोकरी करत होते तरी मला आता योग्य वेळ आली की ही नोकरी सोडायची हे माझं नक्की ठरलेलं होतं आणि त्या प्रतीक्षेत मी होते. आमच्या बँकेतला माझी 20 वर्ष झाली बँकेत आणि माझा जो जॉब होता तो पेन्शनेबल झाला. म्हणजे मला आता एक ठराविक पेन्शन मिळणार होतं. माझी मुलंही आता जरा मोठी झाली होती. त्यांचे वडील विश्वास काळे इथे आलेले. त्यांचा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट बनवायची जी कंपनी आहे तिचाही चांगला जम बसला होता. पारखे अवॉर्ड त्याला मिळालं होतं. तेव्हा या सगळ्या दृष्टीने ही योग्य वेळ आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि पूर्ण वेळ नोकरी करून मला काही ठोस समाजकार्य करता येणार नाहीये. बँकेत आपलं थोडंफार करत होते काहीतरी. बँकेत अशा कमी उत्पन्न गटातल्या लोकांच्यासाठी काही खास योजना असतात कमी व्याजदराच्या. ते कोणी तिकडे लक्ष देत नसे. मी मात्र मुद्दामून मेळावे घेऊन ते त्यांच्यापर्यंत पोचवत असे. आणि विशेष म्हणजे हे सगळी दिलेली कर्ज व्यवस्थित परतफेड त्याची होत असे. मोठ्या लोकांना दिलेली मोठी कर्ज स्थगित राहत असत. ते जाऊन दे, तो वेगळा विषय. नंतर शुक्रवार पेठेत राहणाऱ्या आपल्या रेड लाईट एरियातल्या महिलांचं बचत खाते उघडून त्यांची बचत मी त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांना त्यांची दुरुस्ती करायला गावाला पाठवायला मदत करत असे. पण असं असं जसं समोर येईल तसं थोडं थोडं चाललं होतं. पण मी म्हटलं तसं आता जरा कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या आणि आर्थिक थोडंफार स्थैर्य प्राप्त झालं होतं. आणि मग मी ठरवलं की आता स्वेच्छानिवृत्ती घ्यायची. मग स्वेच्छानिवृत्ती घेऊन जो काय प्रॉव्हिडंट फंडाचे वगैरे पैसे मिळाले ते एक इनिशियल ज्याला आपण स्थायी निधी किंवा कॉर्पस म्हणतो असा फंड तयार करून जागृती सेवा संस्था आणि निसर्ग नोंदणीकृत संस्था सुरू केली. आणि सुरुवातीला आम्ही तिथल्या वस्तीतल्या गरीब मुलांसाठी अभ्यास वर्ग घ्यायला लागलो. अशी सुरुवात झाली. जागृती सेवा संघ या माध्यमातून ग्रामीण भागात काम करण्याची प्रेरणा कशी झाली? जागृती सेवा संघ नसून जागृती सेवा संस्था आहे. असं नाही. आता खरं सांगायचं तर आम्ही शैक्षणिक म्हणजे अभ्यास वर्ग घेण्यापासून सुरुवात केली. आणि असं आम्ही काही ठरवलं नव्हतं की आम्हाला हेच करायचं आहे वगैरे. आणि मग जसं जसं आम्हाला समोर गरजा दिसत गेल्या तसं आम्ही ते काम वाढवत गेलो. यातूनच आमचं ग्रामीण भागात काम सुरू झालं. आमच्या इथे अभ्यास वर्गात शिकलेली एक मुलगी तिचं लग्न होऊन ती सांगीचे या कामशेतपासून 6.5 किलोमीटरवर असलेल्या गावात एक शाळा होती छोटीशी. तिथे ती गेली. ती पुढे B.Ed झाली आणि तिथे ती शिक्षिका म्हणून काम करत होती.
त्या वर्षी त्या शाळेचं पहिलं 10वीचं वर्ष होतं. तर रिझल्ट चांगला लागला पाहिजे, पण गणित विज्ञान शिकवायला कोणी शिक्षिकाच नव्हत्या धड. म्हणून ती म्हणाली तुम्ही याल का. मग आम्ही वर्षभर, मी आणि माझी मैत्रीण अलका साठे, आम्ही दोघी तिथे सांगीसेला जात असतो. तिथे वर्षभर गेल्यावर तिथल्या लोकांशी, तिथल्या सगळ्या परिसराशी आमचा चांगला परिचय झाला. आणि असं लक्षात आलं इथे आरोग्याच्या सुविधांचे अतिशय मानव आहे. म्हणजे साधं प्रायमरी हेल्थ सेंटर तिथे जायचं असेल तरी तासभर पायपीट करावी लागते. एवढं करून तिथे डॉक्टर असतील याची शाश्वती नाही, औषधं नसतात, पुष्कळदा बाळंतीने घरीच बाळंत होतात आणि योग्य उपचार न मिळाल्याने रक्तस्राव होऊन म्हणजे निधन होतं त्यांचं. अस्थिभंग झालेल्या बहुतेक लोक हे शेतकरी, शेतीत काम करणारे. मग सर्पदंश, अस्थिभंग हे सगळे अगदी नेहमीचे होणारे त्यांचे रोग. मग तिथे कुठेतरी वैद्य उलटच काहीतरी अस्थिभंग झाल्यावर हात बांधून ठेवायचा आणि कायमचं अधू असे ते व्हायचे. सर्पदंश होऊन लोक मरायचे. तेव्हा या सगळ्या बाबतीत इथे कुठेतरी आरोग्याचं काम करायला पाहिजे ही जाणीव होत होती. आणि आमच्या सुदैवाने आम्हाला कामशेतमधले महावीर हॉस्पिटलचे डॉक्टर मुठा, तसंच दुसरे डॉक्टर एक काटकरे, नंतर वर्षा शिंदे या चांगल्या डॉक्टरांनी चांगली साथ दिली. एक तिथेच हॉस्पिटलमध्ये ब्रदर म्हणून काम करणारे, त्यांना सगळा आरोग्य सेवेचा चांगला अनुभव होता, सुभाष मांडे, तेही आमच्या बरोबर आले आणि ते म्हणाले इथे आपण काम सुरू करूया. आणि म्हणून मग आरोग्याचं काम आम्ही तिथे सुरू केलं. त्याच्यात आता एक सांगीसेला दवाखाना आहे, तो 9 ते 11 असतो. आणि नंतर फिरता दवाखाना आहे, तो जवळजवळ 6 ठिकाणी जातो आणि त्याला खेडेगावातनं त्याला परत आणखी 10-15 खेडेगावं जोडलेली आहेत. असं म्हणजे सगळं जवळजवळ 60-70 खेडेगावातनं आपण ही आरोग्य सेवा देतोय. लेखिका म्हणून आपण लिहिलेल्या पुस्तकांमधून समाजाला कोणता संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे? आता मी जागृतीतून जागृतीकडे हे पुस्तक लिहिलंय आणि लवकरच म्हणजे 9 व्यक्तिविशेष हे पुस्तकही होतंय. खरं तर मी असं म्हणेन संदेश असं म्हणण्यापेक्षा त्यामागचं उद्दिष्ट काय होतं हे जर सांगितलं तर आपोआपच त्यातनं काय म्हणजे सांगायचे, लोकांपर्यंत पोचवायचे ते कळेल. त्याची 2-3 उद्दिष्ट होती. जागृतीचं काम सुरू करून 25 वर्ष होत होती. 18 फेब्रुवारी 23ला 25 वर्ष झाली. तेव्हा या निमित्ताने आपण जे काय आतापर्यंत केलंय त्या कामाचा मागोवा घ्यावा, एक अलिप्तपणे आत्मपरीक्षण करावं आणि जे काही यश अपयश आलेलं आहे, अपयशही आलं, चुका झाल्या, तर त्याचं एक आपल्याला त्यातून एक काही जर आपल्याला बोध मिळाला आणि पुढे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता आलं तर ते आम्हाला जरुरीचं होतं. दुसरं, माझ्याकडे कित्येक जण यायचे, आम्हाला सामाजिक कार्य करायचे, संस्था स्थापन करायचे, काय करावं वगैरे, तर त्यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असं वाटलं. म्हणून तोही एक हेतू होता, उद्देश होता पुस्तक काढण्यामागचा. तिसरा म्हणजे मी असं पाहिलं की साधारण एकाच प्रकारचं काम एक 3-4 संस्था वेगवेगळ्या करत असतात आणि त्या जर एकत्र आल्या, ज्याला आपण नेटवर्किंग म्हणतो, तर निश्चितच काम अधिक मोठं होईल आणि कामाच्या म्हणजे आर्थिक बचतही होईल, आणखीन श्रमाचीही बचत होईल आणि काम चांगल्या प्रकारे होईल असं वाटलं. तर यात महत्त्वाच्या 3 कारणांनी हे जागृतीतून जागृतीकडे आणि 9वं हे पुस्तक खास 9 जी व्यक्ती आहेत ज्या मला माझ्यावर प्रभाव करून गेल्या त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. या सगळ्यातनं खरं सांगायचं तर आत्ताच तुमचा क्विज झाला संविधानावर, तर संविधानातली जी काय तत्व आहेत तीच त्याच्यातनं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यातल्या काही मुलांच्या कहाण्यांतनं, काही महिलांच्या कहाण्यांतनं या सगळ्यातनं पुढे येतात. आणि ती म्हणजे आपण परस्परांच्या विचारांना, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला
त्याचा सगळ्याचा आदर केला पाहिजे, त्याला उत्तेजन दिलं पाहिजे. आपल्या संविधानात जी एकता, बंधुता, समता ही आहेत तत्व, त्याच्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवता हे चिरंतन मूल्य आहे आणि तेच आपण अनुसरलं पाहिजे. हे असं सगळं जास्त आपण ग्रामीण भागातील महिलांसाठी तुम्ही कोणते विशेष उपक्रम राबवले? आता ग्रामीण भागातल्या महिला ह्या अत्यंत दुर्लक्षित होत्या. तेव्हा प्रथम आम्ही जेव्हा जे दवाखाना सुरू केला त्याच्यात एक निश्चितपणे महिला डॉक्टर असेल हे बघितलं. तर महिला डॉक्टर आणि तिथलं महिला तिला असिस्टंट. नंतर जो दवाखाना आमचा फिरता आहे त्यातही एक महिला डॉक्टर आणि एक महिला परिचारक आणि एक पुरुष डॉक्टर असतात आणि ड्रायव्हर पण मदतनीस. या सगळ्यांमुळे काय होतं की महिला सहजपणे येऊन डॉक्टरशी बोलू शकतात, आपलं दुखलं खुपलं सांगू शकतात आणि त्यांना व्यवस्थित उपचार मिळू शकतात. कधीतरी अडलेली बाळंतीण नसते तर तिला अशा वेळेला तिथे काय सगळे उपचार होत नाही, त्याच्यात प्राथमिक उपचार होतात आपल्या फिरत्या दवाखान्यात. मग त्या फिरत्या दवाखान्याचा उपयोग आपण ॲम्ब्युलन्स सारखा करून जवळपास तळेगाव, निगडी इथल्या त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना वेळच्या वेळी पोहोचवू शकतो. अशा प्रकारचे म्हणजे आणखीनही तिथे आम्ही आरोग्य साथी हा आमचा एक जो इथे चालू होता म्हणजे पुण्यात, तो तिथेही आम्ही अनेक खेड्यातनं करतोय. त्याच्यातून काय होतं, आम्ही तिथे 3 महिन्याचं नर्सिंगचं प्रशिक्षण देतो आणि नंतर 3 महिने त्यांना हॉस्पिटल्समध्ये पाठवतो. हे प्रशिक्षण आमच्या चांगल्या क्वालिफाईड डॉक्टर्स देतात आणि हॉस्पिटल्समध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळतो. आणि नंतर यांना 2 गोष्टी होतात. एक तर नर्सेस म्हणून ताबडतोब त्यांना नोकऱ्या मिळतात, कारण आज या अशा आरोग्य क्षेत्रात ह्या अशा चांगल्या कुशल मनुष्यबळाची अगदी कमतरता आहे. दुसरं, त्यांच्या परिसरात एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर ज्याला आपण म्हणतो की म्हणजे प्रतिबंधक उपाययोजना त्या करू शकतात. आणि मग मुलांचं लसीकरण झालेलं आहे की नाही, गर्भवती स्त्रियांची योग्य तपासणी झाली आहे ना, त्यांना योग्य ते पौष्टिक आहार देणं, त्यांचं लसीकरण सगळ्या प्रकारचं, त्यांना मल्टीव्हिटॅमिन देणं, हे सगळं त्या बघतात. म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे करोनाच्या काळात त्यांच्यापैकी कित्येक मुलींनी इतकं सुंदर काम केलं की त्यांना करोना योद्धा लसीकरणाचं हे पुरस्कार कॉर्पोरेशन तर्फे दिला गेला. तसंच हे सगळं करत असताना आता अनुभवातनं त्या शिकतात त्यांच्या भागात आणि तिथे त्यांना डॉक्टरीणबाईच असं संबोधलं जातं, डॉक्टरीणबाई म्हणून. म्हणजे एका प्रकारे आपण ज्याला विमेन एम्पॉवरमेंट म्हणतो किंवा महिला सक्षमीकरण, हे तिथे खूप बऱ्यापैकी प्रमाणात जागृतीच्या माध्यमातून होते. आपल्याला मिळालेल्या विविध पुरस्कारांबद्दल काही आठवणी आम्हाला सांगाल का? अर्थात आता पुरस्कार मिळाला की आनंद होतोच, पण हा पुरस्कार जे देणारे असतात त्यांनी आपलं काम पाहून त्याच्यावरचा विश्वास व्यक्त करून ते दिलेलं असतं. त्यामुळे हे काम अधिक आपल्याकडनं चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ते अधिक पुढे जायला पाहिजे, ही जबाबदारीची जाणीवही त्याच्याबरोबर येते. आता त्यातल्या एका पुरस्काराविषयी विशेष सांगते आणि तो म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला गेलेला पाया कर्वे पुरस्कार. हा पुरस्कार मला 2-3 कारणांनी विशेष प्रेरणा देऊन गेला. एक म्हणजे हा पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला ते होते माझे आवडते लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवसर. त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे एक मोठं काम उभं केलेलं आहे. अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचं भ्रामक किंवा अशी वेगवेगळी त्यांची पुस्तकं आहेत. पण या पुस्तकातनं त्यातलं एक पुस्तक माझं विशेष आवडतं आहे, धार्मिक म्हणून. तर त्यातनं त्यांनी हे जी बुवाबाजी आहे
त्याचा बरोबर अगदी त्यांच्या सहज सुंदर भाषेत पर्दाफाश केलेला आहे. तेव्हा जरूर तुम्ही सगळ्यांनी त्यांची पुस्तकं वाचा. हे एक कारण त्यांच्या हस्ते मिळालं. दुसरं, या पुरस्काराशी 2 महान नावं जोडलेली आहेत. एक म्हणजे महर्षी कर्वे आणि दुसरं त्यांच्या पत्नी आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. या दोघांनी स्त्री शिक्षणासाठी, स्त्री उद्धारासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. त्या पुरस्कारात जे मला मानचिन्ह मिळालं त्याच्यावर बाया कर्वेंचा एक फोटो आहे आणि खालती त्यांच्या आत्मचरित्रातलं एक वाक्य आहे. ते असं आहे, मी कधी पूजा अर्चा केली नाही. माझा धर्म म्हणजे अडल्या पडल्यांना वाट दाखवणं, गोरगरिबांना मदत करणं. ते तिथे लिहिलेलं आहे, पण ते माझ्या मनात पूर्णपणे बसलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे वाट काढत आज जागृतीचं काम आपलं पुढे झालं. तुम्हाला मिळालेला महाराष्ट्र कन्या पुरस्कार याबद्दल आम्हाला अधिक माहिती सांगा. हा पुरस्कार मला आपले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला आणि तो पुरस्कार सचिवालयाच्या शेजारी यशवंतराव प्रतिष्ठानची बिल्डिंग आहे, त्यांच्या सभागृहात तो समारंभ झाला. पुरस्काराच्या वेळेला आम्हाला सगळ्यांना असे भगवे फेटे बांधले होते. मला जो बांधला होता तो जरा जास्ती घट्ट झाला होता, त्यामुळे माझी थोडं डोकं दुखत होते आणि काही तो सैलही झाला होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं जरा घट्ट झाला तो बरं झालं, कारण ज्यांचा सैल बांधला गेला होता कारण आणखीनही 5-6 वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार होते, क्रीडा क्षेत्र, नाट्य क्षेत्र. तर त्यातले 1-2 ते जे फेटे बांधलेले होते ते खालती पडले, त्यामुळे चांगला आशा पिकला. पण हा विनोदाचा विषय. आणि पुरस्कार दिल्यानंतर मग आम्हाला मंत्री महोदयांच्या बरोबर भोजनही होतं. तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली, आमच्या ज्या काय अडचणी असतात त्या समजून घेतल्या आणि एक अतिशय शानदार अशा प्रकारचा हा समारंभ झाला. हे सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा कशा प्रकारे मिळाला? कुटुंबाचा मला नेहमीच पाठिंबा होता. आई वडिलांचा तर होताच होता, कारण ते स्वतःच सामाजिक कार्य करत होते, त्यामुळे त्यांचं अतिशय प्रोत्साहन होतं. पण सासरी मला तितकाच पाठिंबा होता. माझ्या सासूबाई प्रभावती, मी खरं तर त्यांना पाहिलेलं नाही, पण मी त्यांच्याविषयी खूप ऐकलेलं आहे. म्हणजे त्या काळात आपल्या घरी येणाऱ्या कामवाल्या बायकांना, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना लिहायला वाचायला शिकवायच्या, शिवण शिकवायच्या, रांगोळ्या काढायला शिकवायच्या. म्हणजे ज्या योग्य त्यांना आपलं काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळू शकेल. तसंच माझी मुलंही, म्हणजे ती आता त्यांना जे काय शक्य होईल ते, म्हणजे त्यांच्या शाळेतली वह्या पुस्तकं असतील, त्यांचे स्वतःचे कपडे लत्ते असतील, स्वतःचे आणि आपल्या मित्रमैत्रिणींचे ते जमवायचे. आणि ते सगळे आमच्या तिकडे आमच्या इथल्या गरीब मुलांना आणून द्यायचे. अगदी वेळ प्रसंगी जेव्हा तिथल्या मुलांची परीक्षा असेल तेव्हा आपली सायकल, आपले 2 व्हीलर ते त्यांच्यासाठी 5-6 दिवस द्यायचे परीक्षेच्या दिवसात आणि स्वतः चालत जायचे. माझे सासरे श्रीवा काळे ते लेखक होते आणि कौटुंबिक सामंजस्य सलोखा कसा राहील, सामाजिक सलोखाही कसा राहील यावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली होती. त्यांचाही अतिशय पाठिंबा होता. कधी कधी मी जागृतीत गेल्यावर मुलांना शिकवताना आणि काही कामाने मला उशीर व्हायचा यायला, पण तेव्हा ते स्वतःहून फोन करायचे आणि सांगायचे, तू अजिबात घाई करू नकोस, तुझं सगळं काम नीटपणे कर, मी मुलांची जेवणं वगैरे करून घेतोय. आणि माझे मिस्टर म्हणजे विश्वास काळे यांचा तर नक्कीच पाठिंबा होता. ते नेहमी म्हणायचे, आपली एक नोकरी अडवून बसण्यापेक्षा तू नोकरी कर आणि इतरांना नोकऱ्या निर्माण कर.
म्हणजे स्वतः नोकरी सोड आणि इतरांच्यासाठी नोकऱ्या निर्माण कर. आणि त्यांनी आमचं जे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे त्याची सगळी जबाबदारी घेऊन ते व्यवस्थित सेटअप केलं आणि आता कॉम्प्युटर ट्रेनिंगमध्ये ज्या ट्रेनिंग देतात त्यांचं अद्ययावत ट्रेनिंग द्यायचं काम ते करत असतात. विशेष गोष्ट म्हणजे अर्थात याबाबतची माझी भावना मी माझ्या अर्पण पत्रिकेत जागृतीतून जागृतीकडे व्यक्त केले आहे. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, सामाजिक प्रेरणा देणारे माझे आई वडील सुमा आणि निंदा करंदीकर आणि माझं सामाजिक भान जागृत ठेवणाऱ्या सासूबाई प्रभावती आणि श्रीवा काळे यांना हे पुस्तक सादर करते. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना आपला काय सल्ला द्याल, विशेषतः समाज सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना? मी म्हणेन जरूर या क्षेत्रात या. आता मला इथे दिसले खरं काही आलेले आणि खरोखरीच या. म्हणजे ह्याच्याबाबत आता सध्या अनेक मोठ्या संस्था आहेत, विद्यापीठ आहेत. मगाशी मला हे भेटले 30 सारखी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सारखी अतिशय मोठी संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे हे कोर्सेस अतिशय चांगल्या प्रकारे चालवले जातात. हे कोर्स केल्यानंतर नोकरीच्याही खूप संधी उपलब्ध आहेत. सध्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक दायित्व याखाली मोठ्या कंपन्यांना त्यांच्या नफ्यातला काही वाटा बाजूला काढून तो सामाजिक कार्यासाठी द्यायला लागतो. त्यासाठी त्यांची मोठी फाउंडेशन असतात आणि तिथे त्यांना हे असं चांगलं प्रशिक्षित मनुष्यबळ हवं असतं आणि त्यामुळे जरूर या क्षेत्रात यावं. फक्त एकच मी म्हणेन, आपण हे काम करताना आपण जे काम करतो त्याची तळमळ असावी आणि ज्यांच्यासाठी करतो त्यांच्याबद्दल आस्था असावी. आम्हाला आवडेल विंदा करंदीकर यांची एखादी आवडणारी कविता आणि व तुम्हाला त्यांची एखादी आवडणारी कविता तर आमच्यासमोर तुम्ही सादर केली. आता एक कविता मी तुमच्या समोर नंतर जी मला वाटतंय तुमच्या समोर सादर व्हायला पाहिजे ती मी करीन हे काम. पण आता तुम्हाला कुठली कविता आवडेल ह्याच्याबद्दल मी तुम्हाला चॉईस देते. त्यांनी बालकविता लिहिल्या, बरोबर, त्यांनी प्रेम कविता लिहिल्या, त्यांनी सामाजिक जाणीवेच्या काही कविता लिहिल्या आणि त्यांनी काही एक उद्देश असं नाही म्हणताय पण उद्बोधनपर कविता लिहिल्या. तर आता त्यातल्या कुठली तुम्हाला आवडेल मला सांगा. एकूण तरुण मंडळी दिसत आहेत तर काय प्रेम कविता आवडेल की कुठली तुम्ही सांगा. तुम्ही म्हणाल बालकविता तर बालकविता, कुठली ते सांगा, बोला. बाहेर श्रावणी प्रेम कविता आणि उद्बोधक सुद्धा. उद्बोधक बरं, एक प्रेम कविता आणि एक उद्बोधक चालेल. आता बघा, माझं प्रेम करून झालं. आता भाऊंनी शालेय शिक्षण संपल्यानंतर राजाराम कॉलेजमध्ये कोल्हापूरचा प्रवेश घेतला. आता हा साधारण 80 वर्षापूर्वीचा काळ असेल. तेव्हा ते सांगायचं 150 मुलांच्या वर्गात फक्त 3-4 मुली असायच्या. विचार करा, आमच्या सुद्धा उच्चभ्रू घरातल्या. त्यामुळे अप्राप्यतेची जाणीव असूनही तारुण्य सुलभ भावनेतून स्फुरलेली कविता. कवी आशावादी, या जन्मी नाही तर नाही, पुढच्या जन्मी काहीतरी शक्य होईल असा कवीला विश्वास आहे आणि म्हणूनच कवी म्हणतोय लागेल जन्मावे पुन्हा. ऐका, आणि तर थोडस नंतर त्याच्यातनं काय घेण्यासारखं आहे त्याच्यावरही विचार करा. लागेल जन्मावे पुन्हा, माझी न घाई काही, माझी न घाई काही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा, देण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मंजू हासशी, जाई जुईचे लाजशी,
ते बघताना कवीची काय तारांगण होतीये ते बघा. झुंजू मंजू हासशी जाई जुईचे लाजशी, मी वेंधळा मग सांडतो थोडाच्या बाहीवरी. तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवळे, मुलींना ते जमायचं. तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवळे, मी बोलतो वाचाळसा पंडिती काहीतरी. ओशी फुलासह फुल तू अन चांदण्यासह चांदणे, ते पाहणे इतकेच बिंब मानले माझे असे. म्हणतेस तू मज आवडे हा रांगडा सीधेपणा, असं काहीतरी बोलून मुली आशा लावायच्या हो. विश्वास मी ठेवू कसा त्या हुन्नरी शब्दांवरी, लिहिती बटा बालावरी उर्दू लिपीतील अक्षरे. मुलींच्या कपाळावर आलेले कुरळे केस बघून सुचलेली कवी कल्पना छान पाहिजे. लिहिती बटा बालावरी उर्दू लिपीतील अक्षरे, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. लागेल जन्मा बेगुना देण्या तुला माझ्या. कवीची प्रेमात पुढच्या जन्मापर्यंत थांबायची तयारी आहे, पण हल्ली थांबायची अजिबात तयारी नसते. नकाराचा स्वीकार करायची त्याहून नसते. आणि मग काय टोक प्रेमभंग होऊन किंवा एक पुरुषी एक अहंकार जागृत होऊन काय टोक गाठली जातात. अरे रावी बळजबरी हे सगळं आपण पाहतो आणि ते सगळं अतिशय त्याज्य आहे. आता आपण सांगितलं त्याप्रमाणे उद्बोधक कविता, त्याला तयारी पाहिजे. आपण बघतोच आपल्या आयुष्यात कधीतरी यश असतं, कधी अपयश असतं, कधी आशा असते, कधी निराशा असते, कधीतरी आपली दिशा चुकते. अभ्यासक्रम निवडण्यात सुद्धा कधीतरी ती बरोबर ठरते. पण या सगळ्याला अविचल चित्तानं सामोरं जायची तयारी ठेवायला पाहिजे असं कवीनं सांगितलंय. हा व्यापक अर्थ कवीनं अगदी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन स्पष्ट केलाय. त्याला तयारी पाहिजे या कवितेत. बघूया कशा कशाची तयारी ठेवायला सांगितली. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे, चटका बसे केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. फळे फुले अन सावली वृक्षा तरी या मिळाली, काटा अभावित बोचता, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. आपुल्या चुका ना आपणा, इतरांस त्या दिसती परी, त्यांचीच चर्चा व्हायची, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. मला जी म्हणायची आहे ती नक्की. आज गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन हे तुम्हाला भरभरून देत आहे आणि तुम्ही तुमचं उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करू शकताय. मला कल्पना आहे, आता इथे काही मला भेटले देखील मगाशी माझ्या स्वागतासाठी आलेले, ते परत इथे इथे येऊन काम करतात बरोबर या फाउंडेशनसाठी.
मला कल्पना आहे की तुम्ही देखील मोठे झाल्यावर आपल्या नोकरी व्यवसायात स्थिरावल्यावर तुमचे हे जे आतापर्यंत घेणारे हात आहेत ते देणारे होते आणि सामाजिक भान जपत तुम्ही समाजाचं देणं आपापल्या पद्धतीने द्यायला लागाल. आणि म्हणूनच या आपल्या मुलाखतीची सांगता करताना ही देण्याची संकल्पना पुढे नेणारी घेता कविता सादर करते आणि थांबते. घेता कवीच्या मध्ये खरा देणारा हा निसर्ग असतो आणि आपण सगळे घेणारे असतो आणि म्हणूनच घेता घेता घेतलेल्यातलंच थोडं पुढे द्यायलाही लागलं पाहिजे. घेता देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी मायेची. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. प्रतिकार शक्ती. अरे वा. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. कलावंतांनी मुक्त प्रतिभा. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच असतात. कुठे दुसरीकडे जायला लागत नाही, बाबा बुवा शोधायला लागत नाही. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. अन्यायाविरुद्ध खवून उठण्याची ताकद. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. आध्यात्मिक जाणीव. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.